नमस्कार मित्रांनो, शिवात्मा हेल्थ केअर जेजुरीचं हे आपलं शॉप आणि ह्या शॉपच्या प्रचार प्रसारासाठी आपण शिवात्मा फिटनेस हा यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी रन करतो आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आजचा विषय असणार आहे त्वचा विकार, त्याची कारणे आणि उपाय. तर बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो आहे मित्रांनो. ह्या आधीच्या भरपूर व्हिडिओला आपण चांगली पसंती दिली, भरपूर व्ह्यूज आपण त्या ठिकाणी दिले. जे कोण या चॅनलवर नवीन असतील त्या सर्व लोकांना विनंती की तुम्ही सबस्क्राईब करा, मोफत सदस्यत्व घ्या, तुम्हाला हेल्थच्या टिप्स त्या ठिकाणी मोफत मिळतील. आपण बऱ्याच विषयाला कव्हर करतो आहे, लोकांना हे सगळं पटायला लागलेलं आहे आणि मधले बराचसा कालावधी गेलेला आहे आणि आपल्या व्हिडिओला बनवून आपल्याला पोस्ट करण्यापर्यंत भरपूर अडचणी येता येते. 10-15 मिनटाचाच वेळ असतो पण तो देता येईना. अचानक कोणाचा तरी फोन येतं आहे, शॉपीला कोणतरी येऊन बसतं आहे आणि एकंदरीत सगळंच राजकीय वातावरण तुम्हाला तर माहीत आहे. आपलं फिटनेस आणि राजकीय या दोन गोष्टीवर आपण त्या ठिकाणी काम करत आहोत. त्यामुळं यूट्यूबचा चॅनल थोडा मागं पडला आहे, पण तरी आपण हा विषय कव्हर करणार आहे आणि आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, जे नवीन असतील त्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत. आपल्याला विनंती राहील की आपण चॅनल सबस्क्राईब करावा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येतील आणि आपल्याला आरोग्यविषयक माहिती त्या ठिकाणी मिळेल. बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर करतो आहे. ह्याआधी आपण बरेचसे विकार आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे, हेल्दी लाईफस्टाईल असेल, पित्ताचे असेल, शुगरचे असेल, महिलांचे आजार असेल, लहान मुलांचे आजार असेल, आरोग्याविषयक जे पण काय आहे, फिट असणं किंवा दिसणं, ह्यामध्ये काय नक्की असतं, तर आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हेल्दी लाईफस्टाईलमध्ये नक्की काय, प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, प्रतिकारशक्ती कशी असते, ती कशी डेव्हलप करायची, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो आहे, जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना हेल्थविषयी माहिती व्हावं आणि हेल्थविषयी माहिती झालं तर ते आपल्या आरोग्याची काळजी घेतील, त्यांचा मेडिकलचा खर्च वाचेल. आपल्याला इलनेस आणि वेलनेस या दोन गोष्टी समजून घ्यायच्यात. इलनेस म्हणजे आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाणं आणि वेलनेस म्हणजे आमच्याकडे येणं. जे आम्ही काय करतो, वेलनेस कोच तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतो, गाईडलाईन देतो. हेल्दी लाईफस्टाईल, वेलनेस आणि इलनेस नंतर डॉक्टर, मेडिकल, गोळ्या, औषधं आणि जी वेलनेस आहे तो आजारीच पडू नये म्हणून काय केलं पाहिजे. काही लोक तर आम्हाला डॉक्टर म्हणतात. आमच्या शेजारीच अन्सारी टेलर आहे, डॉक्टर साहेब म्हणतात, तो इलाहाबादचा आहे मित्र आमचा अन्सारी टेलर. तर आम्ही डॉक्टर काय नाही मित्रांनो, आमच्याकडे कुठली पदवी वगैरे काय नाही, पण आम्हाला जी कंपनी ट्रेनिंग देते की बाबा हे न्यूट्रिशन आहे आणि ह्या न्यूट्रिशनमुळे ही हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही अचीव केली, फॉलो केली, तर तुम्ही हेल्दी राहणार आहे. आपल्याकडे काही प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट नॉलेज कंपनीचं असतं आणि ते प्रॉडक्ट नॉलेज सेमिनार ह्यामध्ये सगळ्या गोष्टी माहीत होतात आणि त्याचा आपण तुम्हाला शेअर करतो, असा विषय आहे आमच्याकडं. आम्ही डॉक्टर नाही, जी कोणाला वाटत असेल तर डॉक्टर हा खूप मोठा विषय, आम्ही त्यांच्या आसपास पण नाही, लक्षात घ्या. पण एक आहे, तुम्हाला डॉक्टरापासून वाचवू शकतो. डॉक्टरांच्या हॉस्पिटलला जायची तुम्हाला गरज पडणार नाही. जर तुम्ही आमच्या संपर्कात आला तर आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन देऊ शकतो. जास्त वेळ काय घेत नाही, आपल्या विषयाला चालू करू. चला, त्वचा विकार कारणे. त्वचा विकार म्हणजे समजून घ्या, त्वचा विकार म्हणजे आपल्या शरीरावर त्वचा ही शरीराची कशी पाहिजे, नितळ पाहिजे, तेजस्वी पाहिजे, टवटवीत पाहिजे. स्किन ही कशी पाहिजे, टाईट पाहिजे. काही लोकांना त्वचेवर विकार होतात. काय होतात विकार, खरूज, नायटा, हे तर सगळ्याला माहीतच आहे. पण बाकीचे जे विकार आहेत, संसर्गजन्य आहेत, व्हायरस आहेत, ज्यामध्ये नागिन हा व्हायरल होतो, ते पुढं आपण बघणार आहे कशामुळे होतो. फंगल, ज्याला आपण कोंडा म्हणतो, ॲलर्जीमुळं होतं. काही लोकांना ॲलर्जी असते, धुळीची असते, परागकणाची असते. काही लोकांना ते बाजरी वगैरेचे जर दाणे भरायला लागले, ते जे परागकण असतात त्या काळात सर्दी होती. कोणाला मधाची ॲलर्जी असते, हाय प्रोटीन ॲलर्जी, कोणाला साबणाची ॲलर्जी असते. तर हे का होतं, कशामुळं होतं. परफ्यूमची, डिटर्जंटची ॲलर्जी असते. तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच गोष्टीला सौंदर्यप्रसाधने, क्रीम, लोशन, तुमच्या शरीराला ते सूट होत नाही. का होत नाही, तर कुठलाही त्वचा विकार हा तुमच्या रक्तदोषाशी निगडीत आहे. तुमचं रक्त जे आहे त्या रक्ताला ते सूट होत नाही, त्यामुळं तुम्हाला ते बाहेरच्या त्वचेला सूट होत नाही. हार्मोनल्स काय असतात, काही लोकांची तेलकट त्वचा असते, त्यामुळे त्यांना पुरळ येतात, चेहऱ्यावर पुरळ येतात. महिला वर्ग असेल, मुलींना असेल, जे काही तुम्हाला तेलकट त्वचेवर असले त्यामुळे फोड येणं, पुरळ येणं, त्वचेला आपण पिंपल्स म्हणतो. तर हाही त्वचा विकाराचाच विषय आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे, आपण पाणी कमी पितो. शरीरामध्ये 70-75% रक्त आहे. आपण थंडीचे दिवस आहेत,
पाणी आपण ठरवून पिलं पाहिजे, तर तुमचं रक्त त्या ठिकाणी पातळ होणार आहे आणि त्या ठिकाणी त्वचा नितळ होणार आहे. जर पाणी शरीरात कमी गेलं तर तुमची त्वचा कोरडी पडणार आहे, रुक्ष होणार आहे. थंडीच्या वातावरणामध्ये बॉडी आपली काय होती, रुक्ष होती. वृक्ष होती म्हणजे कडक होती किंवा तिला असं मॉइश्चराईज ठेवणं आपलं काम आहे. मॉइश्चराईज त्यासाठी पाणी पिलं पाहिजे. आपल्याला प्रतिकारशक्तीमध्ये जर बिघाड झाला तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी होतात. मग ते त्वचाविकार असेल, बाकीचे आजार असतील, ह्यामध्ये काही अनुवंशिक आहेत, काही थंडी, उन्हाळा, प्रदूषण ह्यामुळं काही त्वचाविकार होतात. तर हे सगळे त्वचाविकार होण्यापासून आपल्याला वाचायचं असेल किंवा ऑलरेडी आपल्याला ह्या गोष्टी झाल्यात, ह्यातलं काहीतरी तुम्हाला वाटतं की मला हा त्वचाविकार आहे, तर तुम्हाला आपल्या वेलनेस सेंटरला येण्याची गरज आहे. का तर ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन आपल्याकडे अवेलेबल आहे. ते काय आहे, कसं आहे, तर ते आपण तुम्हाला इथं आल्यावर सांगणार आहे. पण मित्रांनो, सगळ्यात ग्रामीण भागात किंवा इतर कुठेही जास्त चर्चेला जाणारा महत्त्वाचा त्वचारोग सोरायसिस आणि नागिन ज्याला आपण म्हणतो नागिन, ही एक त्वचाविकार आहे. नागिन म्हणजे इलायची नागिन निघाली ती नागिन नाही. नागिन म्हणजे तुमच्या शरीरावर, म्हणजे एखाद्याला नागिन पाहिल्यावर जेवढा त्रास होईल त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर त्रास त्या माणसाच्या शरीरावरती नागिन वळ उठतात, पाठीला ह्याला त्याला, म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं असतं, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. ज्यांना झाली त्यांना माहिती. म्हणजे बरेचसे आपण पाहिलेत, आपण तर काय व्हेजिटेरियन आहे त्यामुळे आपल्याला काय अडचण येत नाही. पण ज्यांचं बऱ्याचशा लोकांचं खाणं पाणं आणि अतिकष्ट असते त्या लोकांना हा त्रास होतो. तर हे जर नक्की कारण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, नागिन होण्याचं कारण एकच आहे. ज्या लोकांना देवी, आपण लहानपणी बघतो देवीची लस दंडामध्ये टोचली जाते, देवी चिकन पॉक्स, तर ह्या चिकन पॉक्स ज्या लोकांना झालेला आहे त्याच लोकांना नागिन होती. आता चिकन पॉक्स ज्यामुळं होतो, तो जो व्हायरस आहे तो शरीरात त्यावेळेसच दडला जातो. ज्यावेळेस तुम्ही देवीची लस घेता त्यावेळेस तो निष्क्रिय होतो आणि शरीरात तो इस्टॅब्लिश होतो. आणि जेव्हा तुमचं कष्ट जास्त होतं, तुमचं जागरण होतं, प्रतिकारशक्ती कमी होती, तेव्हा हा व्हायरस ॲक्टिव्ह होतो आणि त्यामुळं होणारा विकार म्हणजे नागिन. लक्षात घ्या. तर कुठला व्हायरस आहे, तर ह्या व्हायरसचं नाव काय आहे, VZV, व्हेरिसेला झोस्टर व्हायरस. VZV, व्हेरिसेला झोस्टर व्हायरस ह्यामुळं नागिन होते. तो चिकन पॉक्स म्हणजे देवी ह्या रोगाशी निगडीत आहे, ते तुमच्या शरीरातच असतो. लक्षात घ्या. काही लोक म्हणतात ना, मूळव्याध हे प्रत्येकालाच असतं, पण ते उद्भवतं ज्यांचं उष्णता आहे, जास्त मांसाहार खाण्यात येतो, पाईल्स ज्याला आपण म्हणतो. लक्षात घ्या, सगळ्यालाच हे माहीत आहे. तर हे VZV हा व्हायरस त्यामुळं नागिन होते. तर तुम्ही होता होईल तेवढं जर तुम्हाला हे सगळं काय वाटत असेल की आम्हाला ह्याचा त्रास होतोय आणि ह्यातलं काय पण तुम्हाला झालेलं असेल, तर आपल्याकडं चांगल्या पद्धतीचा उपाय तुम्हाला आपण न्यूट्रिशनच्या माध्यमातून देणार आहे, हेल्दी लाईफस्टाईलच्या माध्यमातून देणार आहे. आपलं पोषण तत्व शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीला, हे रस्ता थोडंसं आपले एकदम शॉप रस्त्यावरच असल्यामुळे वाहनांचा आवाज येत राहणार मित्रांनो. तर शरीराला जे आवश्यक असते, जे काही घटक, प्रोटीन, मिनरल्स, पोटॅश, लोह, मॅंगनीज, सगळंच हे सगळ्या आपल्या रोजच्या आहारातनं मिळत नाही. आपण काय करतो, भाजी भाकरीतनं आपल्याला काही होत नाही. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीची एनर्जी पाहिजे असेल, चांगल्या पद्धतीचं तुम्हाला स्टॅमिना पाहिजे असेल, तुम्हाला अँटी एजिंग करायचं असेल, बॉलिवूड स्टार, क्रिकेटर हे जे आपण पाहतो, हे लोक काय खातात, ते न्यूट्रिशन खातात आणि तेच न्यूट्रिशन आपण त्या ठिकाणी देतो आहे. ज्या लोकांनी प्रॉपर, आमचे जे कोच लोक आहेत, प्रॉपर त्या ठिकाणी 3-3, 4-4 वर्ष झाले ही लाईफस्टाईल मेंटेन करतात, तर ते सुद्धा आता 10-10 वर्ष कमी दिसायला लागलेत. म्हणजे एखाद्याचं वय 43 आहे तर तो दिसतोय 33 आहे, त्याचं वय दिसतोय 23. इतकी लोक आणि जे वेलनेस कोच आहेत ते त्या ठिकाणी फिट राहिलेली आहेत, फक्त न्यूट्रिशन खाऊन. त्यामुळं आपण समजून घ्या, इलनेसवर खर्च करण्यापेक्षा वेलनेसवर त्याचा 10% खर्च होतो. दवाखान्याला जर आता तुम्ही पाहताय, थंडी चालू आहे, प्रत्येकाला कानावर जर कुठली वाईट घटना आली तर त्या माणसाचा हार्टनेच कार्यक्रम झालेला असतो, हार्ट अटॅक. ह्याच्याशिवाय दुसरं काहीच व्हायना आता लोकांना. बघा तुम्हाला जर एखादी व्हॉट्सअपवर किंवा कुठं जर एखादी दुःखद घटना कानावर आली तर त्याचं कारण विचारा. 98% हार्ट अटॅक आहे. वयस्कर लोकांना थंडी त्रास व्हायला लागला आहे. त्यासाठी आपल्याकडे नाईट वर्क आहे, पण लोकांना कळत नाही, लोकांना घ्यायचं नाही. अरे तुम्हाला नाही, पण तुमच्या दुसऱ्या लोकांना द्या ना. तुम्ही जीवनाशी कशाला स्पर्धा करताय, तुम्ही रिस्क कुठे घ्यावी हे पण आपल्याला कळलं पाहिजे. लक्षात घ्या, रिस्क कुठं घ्यावी. आरोग्य एकदाच आपल्याला संधी मिळते. काही लोकांना सौम्य अटॅक येतो, काहींना 1 स्ट्रोक जातात. लक्षात घ्या, हे जे वयस्कर लोक आहेत ह्यांना थंडी सहन होत नाही, पाणी पित नाही. पाणी न पिल्यामुळं शरीरामध्ये रक्त घट्ट होतं
तुम्हाला मी मागं पण सांगितलेलं आहे, झोपेत ही लोकांना लघवी केल्यानंतर परत पाणी पिणं गरजेचं असते, तशीच झोपतात आणि पहाटं स्ट्रोक येतो, पहाटं पॅरालिसिस होतं, पहाटं हार्ट अटॅक येतो. होतं ना असं, काही लोकांना माहीत असेल, म्हणजे पॅरालिसिसचे पण प्रमाण वाढलेलं आहे लोकांचं. त्यामध्ये एकच आहे, तुमच्या रक्तातलं रक्तप्रवाह सुरळीत नसणं. ह्यासाठी नाईटवर एकदम पेटंट प्रॉडक्ट आहे आपलं. ते काय आहे, कसं आहे, ते तुम्ही पाहिलं पाहिजे. कुठंतरी 5-50 हजार, लाख, 2 लाख, 3 लाख ऑपरेशन घालवण्यापेक्षा तुम्ही 5-10 हजारात फिट राहू शकता. तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण समजून घेत नाही. आपण पळायचं, कष्ट करायचं, पैसा कमवायचा, बँकेत ठेवायचा, इकडं तिकडं घालवायचा, लग्नकार्य खर्च करायचा, पण आरोग्याचं काय? आणि मग नंतर डोकं धरून बसायचं, असं होतं, चांगला होता, गेला, असं झालं, तसं झालं. तर ह्याला काय उपयोग नाही मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी केली पाहिजे. आजचा विषय इथंच संपला. ह्या त्वचावर आपलं डायरेक्ट न्यूट्रिशन आहे, त्वचा विकारावर आपलं डायरेक्ट न्यूट्रिशन आहे, हार्टवर आपलं डायरेक्ट न्यूट्रिशन आहे. वेट लॉसचा विषय नाही हा, हे टार्गेटेड न्यूट्रिशन आहे, लक्षात घ्या. हर्बल लाईफलाईन, नाईट वर्क, हे 2 इतके भारी न्यूट्रिशन आहेत तुमचे हेल्दी ठेवण्यासाठी. आणि प्रत्येकाला गरज आहे. आपण म्हणतो माझं काही दुखत नाही, मला काहीच झालं नाही, साप चुकीचं आहे. तुम्ही वर्षातनं एकदा दोनदा तुमचं जी काय आहे त्या चाचण्या ECG असेल, तुमचं 2D इको असेल,